हाय फ्रेंड्स, मी अर्चना. माझ्या कला खाद्य किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशी रेसिपी बनवणार आहे जी नॉनव्हेजलाही मागे सारेल. इतकी छान आणि सुंदर रेसिपी बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये तेल गरम करायचे. त्यामध्ये मोठा चिरलेला कांदा टाकायचा आहे. त्यामध्ये एक छोटा टोमॅटो कापून टाकायचा आहे. थोडंसं आलं टाकायचं, 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि हे सगळं आपल्याला चांगलं लाल होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा, छान कलर आलेला आहे त्याला. अशा पद्धतीनं आपण चांगलं भाजून घेतले तेलामध्ये. आता हे मिक्सरला आपण वाटून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण वाटून घ्यायचे. जास्त बारीक करायचं नाही, जास्त मोठं ठेवायचं नाही आहे. अशा पद्धतीने वाटून घेतलं. आता कढई गॅसवरती गरम करायला ठेवली. त्यामध्ये तेल ओतलं. त्यामध्ये तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत खडे मसाले ते टाकून घ्यायचे. ते छान तडतडले की त्यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ताही चांगला हलवून घ्यायचा. आता त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेले कांदा, टोमॅटो, आलं, लसूण याचं ते छान परतून घ्यायचे. चांगलं त्या टोमॅटो आणि कांद्याचं मॉइश्चर कमी होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे. चांगलं लालसर होईपर्यंत परतायचे. त्यामध्ये पाण्याचा एक थेंबही घालायचा नाही आहे. आता छान परतून झालं की त्यामध्ये आपण बेसिक मसाले घालायचे. त्यामध्ये थोडीशी हळद घालून थोडं हलवून घ्यायचं. चवीनुसार लाल तिखट घालायचं. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं त्यानुसार तुम्ही लाल तिखट घालू शकता, कारण आपण त्यामध्ये खडे मसाले पण टाकलेले आहेत. यामध्ये थोडासा गरम मसाला टाकायचा आणि चिकन मसाला टाकून घ्यायचा. थोडासा गरम मसाला अर्धा चमचा आणि चिकन मसाला 1 चमचा टाकायचा. हे छान असं हलवून घ्यायचं. गॅस एकदम मंद ठेवायचा आहे. गॅस मोठा करायचा नाही. मसाला चांगला परतण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्याला साईडला चांगलं तेल सुटलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित हलवून घ्यायचे. आता मसाला छान परतून झालेला आहे. त्यामध्ये अजून आपण थोडंसं पाणी घालूयात. मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी घेतले. ते पाणी ओतून व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं एकसारखं. बघा, कलर किती छान दिसतोय आपल्या भाजीचा. ही भाजी इतकी सुंदर लागते की आपल्याला नॉनव्हेजची सुद्धा आठवण होणार नाही. आता आपण मोठलेला चिरून घेतलेला बटाटा आहे तो कापायचा मोठा आणि आपल्या मसाल्यामध्ये व्यवस्थित टाकून परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित परतून झाला असा परतायचा की बटाट्याला सगळा मसाला लागला गेला पाहिजे. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे मसाला आणि बटाटा. आणि यामध्ये आपल्याला लागेल इतकं पाणी घालणार आहेत आपण. ही भाजी जास्त पातळ करायची नाही आणि जास्त घट्ट करायची नाही. असं आपल्याला लागेल एवढंच पाणी घालायचं त्यामध्ये. यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट किंवा खोबरं घातलेलं नाही, त्याच्यामुळं आपण पाणी मोजूनच टाकायचं. पाणी जास्त ओतायचं नाही, कारण जास्त पाणी ओतलं तर भाजी जास्त पातळ होईल. आता आपण चेक करूयात पाण्याचं प्रमाण. आता हे आपलं पाणी बरोबर झालेलं आहे. जास्त पाणी झालं तर जास्त पातळ होती भाजी, त्यामुळे व्यवस्थित प्रमाण ठेवायचे. चवीनुसार मीठ टाकायचं. खूप कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली आणि हे एकदा छान हलवून घ्यायचं. आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि त्याला एक छान उकळी येऊ द्यायची आपल्याला. बघा किती छान अशी उकळी आली आहे. आता उकळी आली की 5 मिनिट आपण बटाट्यामध्ये सगळा मसाला मिक्स होण्यासाठी कमी गॅसवरती ठेवूयात. बघा, आपली भाजी किती छान तयार झाली. आता वास पण खूप सुंदर सुटलेला आहे. आता मी भाजी प्लेटमध्ये काढते. अशा पद्धतीने जर भाजी केली तर मुलं आवडीनं खातील आणि तुम्हाला इतकी आवडेल ना भाजी, तुम्हाला तुमच्याकडे आठवड्यातून 2दा तरी केली जाईल. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.